नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मी तुम्हाला आज खूप अत्यंत महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी सांगणार आहोत. बघा कालच नगर परिषदचा जी-आर आलेला आहे आणि तो जी-आर काय आहे त्याची मी थोडी शॉर्टकटमध्ये माहिती सांगणार आहोत. आणि बघा नगर परिषद भरती, आता जी-आर आला म्हणजे काय, भरती येणारच. तर बघा ही भरती, तर ही नगर परिषद आहे ना, हिची परीक्षा कोण घेणार आहे, त्याच्यानंतर जाहिरात किती पदाची असेल आणि परीक्षा कधी होऊ शकते, या 3 प्रश्नाची मी तुम्हाला आज उत्तरं सांगणार आहोत. बघू आपण आता जाहिरात किती पदाची आली. तर बघा आता बघा काय, तर नगर परिषद प्रशासन संचालनाचे दिनांक 29/5/2025 रोजी पत्राद्वारे दिलेल्या सूचनेनुसार व वेळापत्रानुसार विहित मुदतीत भरती बाबत नियोजन करून 30/9/2025 पर्यंत काय संपूर्ण कारवाई पार पडायची दक्षता घ्यायची होती, पण झालेली नाही. बघा आता सेवा, आता बघा दोन येतं पद, एक गट क च आहे आणि दुसरं गट ड च आहे. बघा जागा किती येतात, 2151. ह्या गट क च्या जागा येतं आणि गट ड च्या किती येतात, 987 पदे. कशाची तर 987 गट ड ची पदे येतात. मग एकूण पदे किती येतात, तर बघा एकूण पदे किती येतात, 3129 जागा ह्या टोटल कशाच्या, नगर परिषदच्या आहेत. मग आता शॉर्टकट मध्ये जी-आर मध्ये काय माहिती सांगितलेली ती एकदा आपण बघू. बघा तर बघा मी तुम्हाला कालच म्हणलं होतं काय, तर बघा कधी, तर बघा 9 जानेवारी कालच हा जी-आर आलेला आहे. बघा काय या जी-आर बद्दल आपण थोडी बघा विषय काय, तर राज्यातील नगर परिषद आस्थापनावरील गट क आणि गट ड रिक्त पदे भरती प्रक्रिया राबवण्याबाबत, म्हणजे जे कोणते गट क आणि जे ड पदे येतं हे काय पद भरती जी रिकामे पद आहेत ती राबवण्याबाबत शासनाने बघा जी-आर काढलेला. बघा याच्यात काय, तर गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शन सूचना निगमित करणे आलेल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा काय निवड समिती गठीत करण्यात येईल. म्हणजे काय की जिल्हा परिषदचे पद येतं हे कोणाचे, तर जिल्ह्याच्या ठिकाणचे असतात. मग याची जी पद भरती प्रक्रिया ही कोणाच्या, तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काय एक समिती गठीत करण्यात येईल आणि त्यांच्या आधारे काय हे पद भरण्यात येतील. मग मग परत बघा याच्यात काय सांगितलेले की बघा आता ही एक्झाम कोण घेणार आहे, तर बघा आधी गेल्या वर्षी कोण घेतली होती ही एक्झाम, तर टीसीएस यांनी घेतलेली. बघा यावेळेस काय केलंय, तर बघा ही टीसीएस म्हणजे काय, टाटा कन्सल्टिंग सर्व्हिस लिमिटेड आणि काय आयबीपीएस, बघा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कंपनी, बघा या दोन कंपनीची निवड करण्यात आली. एक टीसीएस टाटा कन्सल्टिंग टीसीएस आणि दुसरी काय, तर आयबीपीएस. या दोन कंपन्यांद्वारे काय, तर बघा नियमातील तरतुदीप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांच्या स्तरावरील दोन्ही कंपन्यातील काय एका कंपनीची निवड करावी अशी तरतूद करण्यात आली आहे. मग बघा आता काय, तर उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी आणि त्यांच्या समवेत सामंजस्य करार व तात्काळ करून कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून जाहिरात प्रसिद्धी करण्याबाबत कळवण्यात आले आहे. म्हणजे काय की या दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची काय निवड करावी आणि लवकरात लवकर काय हे वेळापत्रक तयार करून काय जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी असे काय कळवण्यात आले. बघा त्यानुसारच काय माननीय सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 30/12/2001 बघा आपलं 12/1/2026 म्हणजे काय, तर 12 जानेवारी 2001-2026 दुपारी 3 वाजेपर्यंत काय या बैठकीचा काय आढावा बैठक घ्यावी आणि या माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आली आहे. बघा सदर बैठकीत आवश्यक माहिती व्यक्तीशीच उपस्थित राहावी. म्हणजे काय, तर बघा किती वाजेपर्यंत, तर बघा 12 जानेवारी 2026 पर्यंत काय, म्हणजे 12 जानेवारी 2026 पर्यंत काय, तर दुपारी 3 वाजता ही बैठक होईल आणि या बैठकीच्या काय या बैठकीद्वारेच जी माहिती असेल ती काय, तर बघा उपस्थितीत राहावी आणि ती माहिती कळवावी. बघा हे काय होतं, तर जी-आर होता. बघा आता तुम्ही म्हणत असाल की सर आता नगर परिषदची तर जाहिरात आली, मग बघा आता तर ही जी जाहिरात आहे, आता बघा जर कोणाला
नगर परिषदची बॅच लावायची असेल तर आत्ताच आपली बॅच चालू झालेली आहे. बघा ही बॅच कशी आहे, तर लाईव्ह प्लस कशी असणार आहे, रेकॉर्डेड असणार आहे. लाईव्ह प्लस कशी असणार आहे, ही रेकॉर्डेड बॅच असणार आहे. बघा या बॅचचे वैशिष्ट्य काय, तर अनलिमिटेड काय तुम्ही वॉच व्हिडिओ पाहू शकता, मॉक टेस्ट सिरीज असणार आहे. त्याच्यानंतर काय PDF टाईप नोट्स असणार आहे. व्हॅलिडिटी किती असण्याची, तर 1 वर्षाची काय या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे. आणि बघा TCS, जसं तुमची एक्झाम TCS घेते ना किंवा IBPS, या TCS आणि IBPS द्वारेच 3000 प्रश्नाचा काय तर प्रश्नसंचाचा काय सराव करून घेतला जाईल. त्याच्यानंतर बघा ही जी बॅच आहे या बॅचची फीस बघा किती आहे, तर 1999. पण आता कालच बॅचची ॲड आलेली आणि नवीन वर्षाची या बॅचची किती, तर 50% जवळपास काय सूट देण्यात आली. बघा बॅचची फीस किती आहे, 999 एवढी आहे. मग बघा अजून जर कोणाला दुसऱ्या सरळ सेवा बॅचेस लावायचे असतील तर बघा इथं सगळ्या सरळ सेवा येतं. ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, नगर परिषद आहे, आरोग्य आहे, आरोग्य विभाग आहे, कृषी सेवक आहे, पोलीस भरती, वन विभाग, महानगरपालिका आणि काय इतर सरळ सेवा आहेत. बघा तर ही फीस किती आहे, तर 2999 आहे. आता सध्या किती आहे, तर बघा 50% ऑफ आहे, किती 1499 आहे. बघा तर याच्या बॅचची वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगितले. बघा TCS आणि IBPS पॅटर्ननुसारच काय या सरळ सेवेच्या बॅच राहणार आहे. बघा ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, विषय कोणकोणते हे विषय येतो. आणि बघा त्याच्यानंतर हे काय, तर ज्या कोणाला मुलांना बॅच घ्यायची असेल हे आपलं चॅनल आहे. बघा या चॅनलला काय करा, डाउनलोड करा. त्याच्यानंतर हे काय, तर हे आपलं काय तर टेलिग्राम चॅनल आहे. म्हणजे आता जो GR आलेला आहे इथून पुढच्या ज्या कोणत्या ॲड येतील तर तुम्हाला या टेलिग्रामवर काय नोट्स असतील किंवा PPT स्वरूपात सगळं काय तर मटेरियल मिळत जाईल. तर काय करा, सर्वांनी या चॅनलला काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपलं या चॅनलला काय करा, डाउनलोड करा, काय करा, सबस्क्राईब करा. चला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.